आयचो हो आमचो दिपोत्सव आसा म्हणजे दिवजांची जात्रा आमची फेमस ही अमावशेची दिवजांची जात्रा. ही दिवजांची जात्रा आमची म्हणजे आमकां अमावस्या ही आमकां आमी दुपारची समराधना जातात त्या टायमार आमकां ही अमावस्या मेळांक जाय म्हणून आमी ह्या आमकां जी अमावस्या दुपारची मेळटा म्हणजे समराधनाक आमी हयसर पुजेक बसतो त्या टायमार आमकां अमावस्या मेळांक जाय. आतां सकाळच्यान धार्मीक विधी म्हणजे आमचे सकाळी आमी अभिषेक करतो देवी कडेन. अभिषेक केल्या नंतर जे कोणाक इच्छा आसा म्हणजे आमचे कोण आमच्या समाजाचे जे लोक आसतात ते देवी कडेन अभिषेक करतात. अभिषेक जाल्यानंतर आमी जे कोण दिवजां घेवपाचे आसतात आमची ही दिवजां आहात ती आमची जोड्यांनी आसतात म्हणजे सुवासिनी आनी म्हणजे अशें जोड्यान घेवचा पडटा आमकां ह्या दिवाज. आनी जे कोण दिवाज घेतात ते दिवाज घेणारे ते सगळे हयसर आमचे होम घालतात. आमची दुपारची पुजा जाता समराधना म्हणतो आमी तेका. जाल्या उपरांत सगळ्यांचे होमा म्हणजे होम घालून सगळ्यांचे आमी शुद्धीकरण जाता. जे कोण दिवाज घेतात ते सगळे पुजेक बसान आमी हयसर ते शुद्धीकरण करून आमी होम घालून तेची पुजा जाता आमची. पुरीचारी पुर्वस म्हणून तो तेणी हा देवस्थान स्थापन केल्लेला आसा तेका आमी पालखेत बसयतो. आमची भुमिका देवी ही पालखेत बसना तो पुरीचारी पुर्वस म्हणून आसा तो पालखेत बसता. आणि त्या पालखेत बसा म्हणजे तो आपला पाषाण आहा तो तेचेर म्हणजे अवसार येवन म्हणजे भार येवन तो आपण त्याचा आपला पाषाण आमचे 5 जाण आमच्या वाड्या वयले जे समाजाचे लोक आसत ते 4 जाणांचो हात लागले शिवाय थंय पालखेत बसयना तांकां 4 जाणांक घेवन तो पाषाण पालखेत बसयतात. आणि जे कोण दिवाज घेतात म्हणजे पालखी फुडें आणि ती जे कोण दिवाज घेणारे असतात ते फाटल्यान असतात. आणि ती दिवाज आमी म्हणजे सुवासिनी असतात बायलां असतात तांकां आमी भितर एंट्री नासता दिवाज घेवपाक. ती दिवाज आमकां भटान थंय पेटोवन दिला देवीच्या फुडें आसता आनी ते आमचे दिवाज जे आसा तर आमचे जो कोण मिसेस आसता घेवपाची दिवाज कोण घेता ती दरवाजार येवन ती आमच्या पांया पडान आमचो मग दिवाज आमी तेचे तकलेर ठेवतो. आणि तसो दिवाज आमी बरोबर असतो म्हणजे दोघे उबयता असतो बरोबर म्हणजे कोण दिवाज घेता ते सगळे आमी लायनीत जातो पालखी फुडें तेच्या फुडें आमचं वाजप आसता वाजंत्री आणि ती आमी पालखी हे करून सबंद आमी देवळाक आमचे 5 भोवडे काडतो. तर ते त्याच्यानंतर मागीर उत्सव सुरू जाले. आता दिवजाच्या मातशें सांगलेलोच आसा आमच्या अध्यक्षान. त्याच्यानंतर दुसरे दीस आसता पळय तो कोंबे मारप आसता म्हणजे भाज्यांचे कोंबे दिवप आनी आमचे वार्षिक कांयचे घराण्याचे कोंबे आहा ते आमी दितात. ते दिल्यानंतर कोंबे दिल्यानंतर आमी हांगा वयर वयता म्हणजे दोंगरार आमच्या जेन्ना जे आमचे पुर्वज येयल्ले तेन्ना ते दोंगरार रावल्ले त्यांची याद येवंक जाय म्हणून आमी थंय एक इल्लीशी घुमटी बांदून थंय आमी म्हणजे हे आमचे रॉड दिता आनी कोणाक जाय तेंच्यांनी मागीर भितून आसता सोरो जाल्यार सोरो हेज्या प्रमाणे काळीज रॉड आनी काळीज आमचे वतावत दिता आनी सगळ्यांकूय वाडटा. अशे नंतर तो आमचो कार्यक्रम सोंपता. दुसरे दिसा आता तिसरे दीस आमचे आमी देव उबे करपाचे आसता. पयलीं शुद्धीकरण करप आसता देवीचें शुद्धीकरण जाल्या नंतर रातचे मागीर 3 जाणां रातचे आमी एकदां प्रसाद घेता आनी आदी आमी देव हांगा उबे जायत आमचे 12 अंदार भार उबे जायत मागीर सगळे लोकांक प्रत्येक लोक लायनीन रावन तेंचे कौल बी घेवप आनी तेंचे जे आशिर्वाद दिता ते घेवन मागीर ते करप. सांगता आज आमची भूमिका देवीची दिवजांची जात्रा आणि मोठ्या संख्येन सगळे भाविक ह्या जात्रेक येतात. हांगासरले बरेचशे लोक जे भायर भायर रावतात कामानिमित्त ते सगळे खास आयज जात्रे खातीर लीव मारतात हे करताना येतात. आणि जात्रा जाल्यानंतर हो जो आमचो वाडो आसा शेतकर हांगासर दुसरे दिसा कोंब्यांचे हे म्हणून खूब फेमस आसा. जे प्रत्येक घरान जर तूं पावलो जाल्यार प्रत्येक घरान कोंब्याचे मटण शिजयलो वयता आनी ते प्रत्येकान खाल्ले बेले वयता. हांगासर आयज जात्रा जितली भरता तितलीच म्हाका तांच्या घरांनी फाल्यां भरतली डबल संख्येन म्हणजे फ्रेंड सर्कल म्हणून आनी कोण आनी भायर कोण आसले सगळे येतात म्हणजे इतकी फेमस जात्रा. आणि दिवजांची जात्रा आमच्या हरमळची पहिलीच जात्रा. आता 26 तारखेक आमच्या श्रीदेव रवनाथाची आसा त्याच्या पयलीं ही जात्रा आता. त्यामुळे ह्या जात्रेक प्रत्येक घरातलो मनीस न चुकता येता आणि देवीचे दर्शन घेता. कशें आहा प्रत्येक गावाची स्थापना ही मुळात देवी पासून जाल्लेली आसा. देवी ही प्रथम त्यामुळे देवीचो आशीर्वाद घेवपाक सगळे भाविक कितके जरी पयस आसले जाल्यार ते स्पेशल देवीचो आशीर्वाद घेवपाक येता. आणि आमची देवी अशी भूमिका ताका खंय रावन तूं साथ घातले तुझं कसलेंय काम जातलें ही प्रत्येकाच्या मनात एक भावना आसा देवी बद्दल. त्यामुळे प्रत्येक जण ह्या उत्सवाक जात्रेक मोठ्या संख्येन हजर रावता आणि देवीचो आशीर्वाद घेता.
पयलीं श्रीदेवी भुमिकेचे आयज दिवजांची जात्रा तेची सगळ्यांक खूब खूब शुभेच्छा. वार्षिक पद्दतीन हांगासले आमचे गांवकार जे आहात ते शेटकर आहात जे हांगासर दिवजांची जात्रा ही मनयतात आनी त्या प्रमाणे वार्षिक पद्दतीन हांवूय हांगासर देवी भुमिकेचो आशिर्वाद घेवपाक हांगासर येयलेलो आहा. मागताच देवी भुमिकाक सगळ्यांचेर सूख आनी समृद्धी आनी बरो आशिर्वाद दिवचो आनी सगळ्यांचे भरभराट करचे. धन्यवाद.